नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत ओल्या हरभऱ्याची आमटी। त्यासाठी घाटे सोलून हरभरे असे थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचे। आता हरभरे परतून झाले की ते एका भांड्यात काढून घ्या आणि आता आपण याचा मसाला तयार करूया। तर सगळ्यात प्रथम गॅस पेटवूया आणि यावर मी तवा ठेवला आहे। तव्यावरती खोबरं भाजून घेतलं, त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्यात। सर्व छान परतून घ्यायचे। चिमूटभर ओवा आणि 1 चमचा जिरं घालायचे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, चांगलं परतून घ्यायचे। आता थोडेसे शेंगदाण्याचे दाणे घातलेत। हे सगळं चांगलं परतून झाल्यावर त्यावर आलं आणि लसूण सुद्धा घेतले, कोथिंबीर कापून घातली आणि थोडेसे चणे घेतलेत। जर भाजलेले चणे नसेल तर आपण ज्या चण्याची भाजी करणार आहे ते थोडेसे चणे घालून वाटण तयार करून घ्या। आता आपण भाजी फोडणी करूया। तेल घालायचे, त्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि हळद टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं। मसाल्यामध्ये आपण सर्व घेतलेलं आहे, त्यामुळे आता डायरेक्ट आपल्याला मसाला यावर परतून घ्यायचा। आपण थोड्याशाच तेलावर करणार आहोत, जास्त खूप याला तरी येत नाही आणि खायला खूप टेस्टी लागते ही भाजी। जर तुम्हाला तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मसाला छान परतून झाला की वरून हे आपण भाजलेले जे हरभरे आहे ते टाकायचे। मिक्सर धुवून पाणी याच्यात घालायचे, आपल्याला हवं तेवढं पाणी एकदाच घालून घ्यायचं, म्हणजे कालवणाची टेस्ट कायम राहते। आता मंद आचेवरती ह्या कालवणाला उकळी घ्यायची आहे। छान हरभरे फुलले जातात आणि कालवणाचा मस्त अर्क उतरतो आणि एक मंद आचेवरती जेव्हा आपण भाजी शिजवतो तर एक छान अशी तरी पण येते त्याला। तर माझी अशी छान हिरव्या मसाल्याची ही भाजी तयार झालेली आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घातले आणि आता आपण 4 ते 5 मिनिटं हिला चांगली उकळी येऊ द्यायची। वरून भरभरून कोथिंबीर घालायची आहे आणि आपली ही आमटी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे, सोबत बाजरीची भाकरी। तर तुम्हाला ही रेसिपी मैत्रिणींनो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।